नमस्ते माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो. कालच्या तासाला म्हणजेच पाठीमागच्या तासाला आपण प्रश्न तिसरा ड याच्या संदर्भामध्ये आपण पाठीमागच्या तासाला माहिती पाहिली. तर प्रश्न तिसरा ड हा कशा प्रकारचा असतोय पहा. 2 गुणांचा हा प्रश्न आहे. एकूण विचारलेला असतो. अर्थाच्या ओळी लिहा अशा प्रकारचा प्रश्न असतोय. खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. कवितेमधल्या ओळी लिहायच्या आहेत. या ठिकाणी अर्थ दिलेला आहे पहा. पहिलं वाक्य आहे पहा. क्षणात पाऊस पडतो तर ऊन क्षणात पडेल. कुठल्या कवितेच्या ओळीवरून आपल्याला हे उत्तर सापडू शकतं हे तुम्ही लिहायचं आहे. दुसरं वाक्य. माझ्या मराठीची ओवी इतर देशातही ऐकायला मिळते. कुठल्या कवितेच्या ओळीमधून आपल्याला अशा प्रकारचा अर्थ प्राप्त होतो हे तुम्ही काय करायचंय लिहायचं आहे. अत्यंत सोपे अशा प्रकारचे प्रश्न आहेत. हे प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवायचे आहेत. 2 एकूण गुण आहेत त्याला आणि सहजासहजी 2 मार्क मिळायला आपणास काहीही हरकत नाही. त्यानंतर प्रश्न तिसरा ई हा जो प्रश्न आहे. प्रश्न तिसरा ई हा जो प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे पहा. शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करा सांगितलेलं आहे. शब्द आहे थोरवी आणि दुसरा शब्द आहे भाषा. हे जे 2 शब्द आहेत या 2 शब्दावरून सुंदर अशा प्रकारची 2 वाक्य तयार करायची आहेत. काय अवघड आहे का? काहीही अवघड नाही. फार सोपे प्रश्न आहेत. हे जर तुम्ही उत्तर व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला इथं 2 मार्क इथं 2 गुण मिळवायला काहीही हरकत नाही. त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. प्रश्न चौथा अ. प्रश्न चौथा अ. काय आहे चौथा प्रश्न अ बघा बरं. तर या ठिकाणी खाली दिलेल्या शब्दाचे क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे. वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे. क्रियाविशेषण अव्ययांच्या अव्ययांच्या प्रकारानुसार क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार आपल्याला काय सांगितलेलं आहे वर्गीकरण करायचंय. वर्गीकरण करा असं सांगितलेलं आहे पहा. वर्गीकरण करा. क्रियाविशेषण अव्ययांच्या प्रकारानुसार वर्गीकरण करा. आता या ठिकाणी काही अव्यय दिलेले आहेत पहा. कंसामध्ये दोनदा. दुसरा अव्यय पहा जलद. पुढचा अव्यय पहा पलीकडे. आणि त्यानंतर हल्ली. तर यानुसार आपण कालवाचक, स्थलवाचक, शेतीवाचक आणि संख्यावाचक त्या प्रकारात यांचं काय करायचं आहे वर्गीकरण करायचं आहे. कालवाचक दुसरा प्रकार स्थलवाचक. पुढचा प्रकार शेतीवाचक, संख्यावाचक. आणि संख्यावाचक.
वाचक. तर अशा प्रकारे या अव्ययांचं आपण काय करायचंय, वर्गीकरण करायचं आहे. पहा, कालवाचक याच्यामध्ये जलद, दोनदा, पलीकडे, हल्ली याच्या हा कुठला शब्द बसतोय ते आपण काय करायचंय, स्थलवाचक, स्थळाचा उल्लेख याच्यामधून जाणवतो. त्यानंतर पुढचं जे अव्यय आहे ते शेतीच्या ऐवजी रीतिवाचक आहे, रीतिवाचक. तेही आपण व्यवस्थित लिहायचंय. आणि त्यानंतर संख्यावाचक, संख्याचं प्रमाण जे आलेलं असतं ते संख्याचं प्रमाण काय करायचंय या ठिकाणी आपण या ठिकाणची जी उत्तरं बरोबर आहेत ती उत्तरं काय करायचे या ठिकाणी लिहायचे. काळाचा उल्लेख कुठं आहे ते लिहायचं, स्थळाचा उल्लेख कुठं आहे, ज्या शब्दावरून आपल्याला स्थळाचा उल्लेख जाणवतो ते या ठिकाणी रीतिवाचक हे या ठिकाणी लिहायचे आणि संख्यावाचक या ठिकाणी काय करायचंय आपल्याला लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न चौथा अ आहे आणि हा प्रश्न चौथा अ अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, सोडवायचा आहे. एकूण 2 गुण आहेत. पहा, प्रश्न चौथा अ या प्रश्नाला 2 गुण आहेत आणि अव्ययांचे प्रकार बरोबर लिहिल्यानंतर आपल्याला ते 2 गुण मिळायला काहीही अवघड नाही आणि आपण काय करू शकतो, व्यवस्थितरित्या या ठिकाणी अव्यय लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न चौथा ब, प्रश्न चौथा ब काय आहे आता पाहूया आपण. समानार्थी शब्द लिहा, समानार्थी शब्द लिहा, समानार्थी शब्द लिहा. त्याच अर्थाचे दुसरे शब्द त्याला समानार्थी शब्द असं म्हणतात. समानार्थी शब्द लिहा. फक्त 2 पैकी 1, 2 पैकी 1 लिहायचा किंवा दोन्हीही लिहिलं तरी चालतील. 1 गुण आहे याच्यासाठी. किती गुण आहे, 1 गुण आहे याच्यासाठी. पहिला शब्द पहा, आठवण. आठवण याला दुसरा समानार्थी शब्द कुठला आहे ते आपण लिहायचं. दुसरा वृक्ष या ठिकाणी आपण लिहू शकतो. आठवण, स्मृती, वृक्ष, झाड, पेड. त्यानंतर ब मध्ये दुसरा आकडा, विरुद्धार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द. विरोध असणारे शब्द, एकमेकाच्या विरुद्ध असणारे शब्द त्याला विरुद्धार्थी शब्द लिहा, विरुद्धार्थी शब्द लिहा. अशा प्रकारचा प्रश्न असतो. हेही 2 लिहायचं आहे. 1च गुण आहे याला सुद्धा. 2 पैकी 1 गुण किंवा दोन्हीला अर्धा अर्धा गुण असं असतं. 1 आकडा ह्याच्यामध्ये, 1 आकडा ह्याच्यामध्ये उंच, उंच. 2 आकडा प्रगती. हे उत्तर लिहिता येते आपल्याला, सोपं आहे हे उत्तर. आणि त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे पहा, चौथ्यातला तिसरा प्रश्न. गटात न बसणारा शब्द लिहा. गटात न बसणारा, न बसणारा शब्द लिहायचा आहे, शब्द लिहायचा आहे. गटात न बसणारा शब्द लिहायचा आहे आपण. पहा, शब्द लिहितोय मी. श्रीमंत. दुसरा शब्द धनवान, धनवान.
तिसरा शब्द गरीब लखपती, गरीब आणि लखपती, लखपती. या शब्दांपैकी वेगळा शब्द कुठला आहे तो आपण काय करायचंय, लिहायचं आहे. अगदी व्यवस्थित लिहायचंय उत्तर. व्यवस्थित अशा प्रकारे काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा क. प्रश्न चौथा क पाहणार आहोत आपण. प्रश्न चौथा क काय पहा. प्रश्न चौथा क. पुढील शब्दाचे दोन अर्थ लिहा. पुढील शब्दाचे दोन अर्थ लिहा. दोन अर्थ लिहा. अर्थ लिहा. बा किती गुणांचा प्रश्न आहे, 1 गुणाचाच हा प्रश्न आहे. 1 गुणाचा आहे. हा सुद्धा गटातनं बसणारा शब्द, हा सुद्धा 1च गुणाचा आहे. पहा, कर या शब्दाचे दोन अर्थ लिहायचे. तुमच्या मनाने उत्तर लिहायचंय. दुसरा आकडा पहा. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहायचा आहे. एक शब्द लिहायचा आहे. एक शब्द लिहा. हा एक प्रश्न आहे. एक शब्द लिहा. किती गुण आहेत पहा. याच्यासाठी सुद्धा किती आहे, 1च गुण आहे. हा ज्यास कोणी शत्रू नाही असा, ज्यास कोणी शत्रू नाही असा, शत्रू नाही असा, ज्यास कोणी शत्रू नाही असा, त्याच्याबद्दलचा जो शब्द आहे तो आपण लिहायचा. आणि दुसरा पहा, धान्य साठवण्याची जागा. धान्य साठविण्याची जागा. जागा. तर आजच्या या तासाला बाळांनो, या ठिकाणी जेवढे प्रश्न वेळेच्या अभावी देता येतील तेवढे मी दिलेले आहेत. यानंतरचं जी प्रश्नपत्रिका आपण पुढच्या तासाला सोडवूया. तोपर्यंत याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद.